हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला टाटा AIA लाईफ इन्शुरन्स टर्म प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो, समजून घ्या, आज टर्म इन्शुरन्स का आवश्यकता आहे. कारण आज रिस्क फॅक्टर खूप वाढलेला आहे आणि आजच्या कंडिशनमध्ये टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स खूप अत्यावश्यक झालेला आहे. कारण जीवन जगणं आणि रिस्क जास्त झाला, त्यामुळे लाईफ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स अत्यावश्यक झाला आहे. का घेतला पाहिजे याबद्दल मी थोडंसं तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. मित्रांनो, आज विचार करा, आज माझं वय 33 वर्ष आहे, तर मी आज महिना 50,000 रुपये कमवतो. ठीक आहे. तर काय झालं मित्रांनो, हा 50,000 जे मी कमवतो महिनाभरात, हा 50,000वर माझं घर चालत आहे, माझ्या मुलांचं शिक्षण सुरू आहे आणि माझे काही लोन असेल ते लोन काढत आहेत. हे 3-4 गोष्टी आणि माझ्या परिवाराला सांभाळण्याची जिम्मेदारी, हे सगळ्या गोष्टी हा माझा 50,000वर डिपेंड आहे. तर समजा मित्रांनो, जर इन केस पुढच्या 20 ते 30 वर्षात मला काही झाला, त्या केसमध्ये हा माझं फॅमिली पूर्णपणे रस्त्यावर येऊ शकते, माझ्या मुलांचं शिक्षण अडू शकते, माझं जो काही लोन चालत असेल ते सगळं पेंडिंग पडू शकते. म्हणून मित्रांनो, जर मी आज जे कमवत आहे 50,000 रुपये, हा 50,000चा जर मी लोन करून ठेवला, म्हणजे इन्शुरन्स करून ठेवला, तर पुढचे जे 20 वर्ष आहे, 30 वर्ष आहे, त्या कालावधीमध्ये चुकून मला काही कमी असं झाला, तर त्या केसमध्ये मला हा 1 करोडचा इन्शुरन्स जो आहे तो मला कामात येणार आहे. जर समजा इन केस नाही का, आज मी या पॉलिसी केला आहे 1 करोडचा इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, तर कालांतरानं चुकून 2 वर्षानंतर चुकून मला काही कमी असं झालं, तर त्या केसमध्ये मला हा 1 करोड नॅचरली जो टर्म इन्शुरन्स आहे ते माझ्या पत्नीला भेटेल. म्हणजे हा 1 करोड रुपये मी बँकेत FD केला तरी 5% व्याजदरानुसार 6 लाख रुपये व्याज माझ्या घरी येत राहील. हा 1 करोड तर पडूनच राहील बँकेत, पण हा जो FD केलेला 1 करोड रुपये आहे त्याच्या माध्यमातून 6 लाख रुपये व्याज माझ्या घरी येत राहील. म्हणजे बागेला जर 12 केलं तर महिना 50,000 रुपयाचा आवक माझ्या घरी जनरेट झाला आहे. म्हणून हा माझी जिम्मेदारी आहे की माझ्या परिवाराची सुरक्षा, माझ्या मुलांचं शिक्षण, माझ्या मुलाबाळांचं शिक्षण करून देणे किंवा लग्न करून देणे आणि माझ्या फॅमिली रस्त्यावर नाही आला पाहिजे, हे सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मला आजच्या कंडिशनमध्ये हा कमीत कमी 50 लाख किंवा 1 करोडचा इन्शुरन्स करून ठेवणे आवश्यक आहे. तर साधारण आपण एक 37 वर्षाचं जर एक्झाम्पल घेतलं तर एकूण वार्षिक प्रीमियम जो आहे 1,17,684 रुपये एक वार्षिक प्रीमियम येते. कितीसाठी? 1 करोड इन्शुरन्ससाठी. तर मित्रांनो, 37च्या एजमध्ये जर मी 1 करोडचा जर इन्शुरन्स करायला गेलं तर 1,17,000 रुपये वार्षिक प्रीमियम येते. आणि ज्या दिवशी मी हा पॉलिसी करतो, हा पॉलिसी माझे पुढचे 40 वर्षापर्यंत लागू राहील. पुढच्या 40 वर्षापर्यंत माझ्या नावाने हा पॉलिसी राहील. म्हणजे जेणेकरून माझं वय 77 होईल. 77पर्यंत साधारणतः माझ्या जिम्मेदारीच पूर्ण मी पार पाडू शकतो. म्हणजे माझ्या जिम्मेदाऱ्या काय असेल, माझं मुलाबाळांचं शिक्षण किंवा त्यांचं लग्न, हे सगळ्या गोष्टी आटोपून जातात. म्हणून साधारण ते 60 ते 70 वर्षापर्यंत जर माझ्या नावाने हा 1 करोडचा इन्शुरन्स राहिला तर मी पूर्णपणे सुरक्षित आहो असं समजायला काही हरकत नाही. तर विचार करा मित्रांनो, आज 1,17,000 रुपये जर मी प्रीमियम भरलो तर माझ्या नावाने 1 करोडचा टर्म इन्शुरन्स नॅचरली भेटत आहे मला पुढचे 40 वर्षासाठी. ठीक आहे. हा झाला पहिला बेनिफिट. दुसरा बेनिफिट हा आहे ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट. तर मित्रांनो विचार करा, ॲक्सिडेंटल डेथमध्ये काय येते? साप चावला, विंचू चावला, वीज पडला, इलेक्ट्रिक शॉर्ट लागला, 2 व्हीलर 4 व्हीलर असं कोणत्याही माध्यमातून जर माझ्या ॲक्सिडेंटली जर अचानक घडलेल्या जी घटना आहेत, अशा पद्धतीने जर माझा मृत्यू झाला, त्या केसमध्ये मला 1 करोड नॅचरली कवर भेटेल आणि 90 लाख रुपये ॲक्सिडेंटल कवरचे. टोटल अशा पद्धतीने 1 करोड 90 लाखाचा इन्शुरन्स हा भेटेल. तोही 40 वर्षापर्यंत लागू राहील. ठीक आहे मित्रांनो. तिसरा बेनिफिट हा आहे ॲक्सिडेंटल टोटल परमनंट डिसॅबिलिटी. म्हणजे ॲक्सिडेंट तर झाला आहे, पण चुकून नाही का मी हँडिकॅप झालो, माझ्या बॉडीमधले कोणतेही 2 पार्ट जर डॅमेज झाले आणि मी जिवंत आहोत, तशा केसमध्ये मी जिवंत असतानाच मला 90 लाख रुपयाचा हा इन्शुरन्स कवर भेटेल.
म्हणजे जेणेकरून जवळपास 1 करोड रुपये आहे. हा तीनही क्लेम माझ्या पुढच्या 40 वर्षापर्यंत माझ्या नावाने सुरू राहणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो विचार करा, हा जो माझा प्रीमियम येत आहे 1,17,000 रुपये, हा मला किती वर्ष भरणे आहे? पुढचे 12 वर्षापर्यंत भरणे आहे. ठीक आहे. पॉलिसी 40 वर्षाची आहे, पण मला जो प्रीमियम द्यायचा आहे फक्त 12 वर्ष. जवळपास 14 लाख रुपयाची माझी गुंतवणूक होऊन जाते. ठीक आहे. तर मित्रांनो आपण असाही विचार करू शकतो की 12 वर्ष भरून झाल्यानंतर 13व्या वर्षीपासून जर मला गरज असेल तर मी काही पैसे त्या पॉलिसीमधून मी घेऊ शकतो. ते कसं घेऊ शकतो? कारण आधी जो आपण करणारा जो पॉलिसी आहे ना, टर्म प्लस म्युच्युअल फंड दोघांचा कॉम्बिनेशन असलेला युलिप प्लॅन आहे. साधारण याच्यातले जो काय मी प्रीमियम भरत आहे, काही टक्के अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट होते. तर मित्रांनो पहिल्या दिवशीपासून माझी गुंतवणूक आहे पुढच्या 12 वर्षापर्यंत मी एकही रुपये न काढता 12 वर्ष गुंतवणूक करत आहो. तर मित्रांनो जवळपास हा 14 लाखाचा जो माझा गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, जवळपास 20 ते 30 लाखाचा माझा पोर्टफोलिओ बनतो. तर त्याच्यामधून जर मी विड्रॉल 13व्या वर्षीपासून काही अमाऊंट घेऊ शकतो. तर 13व्या वर्षीपासून तुम्ही विचार करा, जो प्रीमियम मी भरत असेल 1,17,000 रुपये, त्याच्या दुप्पट अमाऊंट म्हटलं तरी 2,40,000 किंवा 2,50,000 रुपये हा पुढच्या 13व्या वर्षीपासून समोरच्या 28 वर्षापर्यंत मी दरवर्षी घेऊ शकतो. नक्की घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. तर जर समजा हा 2.5 लाख रुपये जर मी पुढचे 6 वर्ष जर घेतलो रेग्युलरली, मी भरलेले 14 लाख रुपये पुढच्या 6 वर्षात निघून जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर जो उरलेला कालावधी जर मी हा पॉलिसीला असंच ठेवून दिलो तर विचार करा, जवळपास 15% व्याजदरानुसार 7,78,00,000 रुपये 90,000 7,78,00,000 लाखाचा मॅच्युरिटी निघू शकतो. किंवा 18% व्याजदरानुसार 19,73,00,000 लाखाचा मॅच्युरिटी निघू शकतो. 20% 33,29,00,000 रुपयाचा मॅच्युरिटी निघू शकतो. कारण मित्रांनो तुम्ही विचार करा, हा सगळा मार्केटवर डिपेंड असणाऱ्या पॉलिसी आहेत. आणि मार्केट कोणतेही म्युच्युअल फंड तुम्ही घेतले टाटाचे, आजच्या कंडिशनमध्ये 28% रिटर्न जनरेट करत आहेत वार्षिक. 20%च्या वर जनरेट होत आहे. तर मित्रांनो मी इथं साधारण 15% व्याजदर घेतलं तरी 7 ते 8 करोड रुपयाचे मॅच्युरिटी निघू शकतो. आणि या पॉलिसीबद्दल तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मित्रांनो मला संपर्क साधू शकता. आपण सविस्तर या पॉलिसीबद्दल अजून डिस्कस करू. जर पॉलिसी आवडली असेल, माहिती आवडली असेल तर मित्रांनो नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा टर्म इन्शुरन्स तुम्ही काढलेही असेल तरी तुमच्या मित्रांना याची गरज असू शकते, तर समोर नक्कीच शेअर करा. थँक्यू.